तुम्हाला माहिती आहे का की बँकेत एक छोटासा अर्ज देऊन तुम्ही तुमच्या लोनची लाखो रुपये वाचू शकता. नमस्कार मित्रांनो, अर्न मित्रा मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण एका अशा बँकिंग सिक्रेटबद्दल बोलणार आहोत जे बँका तुम्हाला स्वतःहून कधीच सांगत नाहीत. जेव्हा आपण घर घेण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी दीर्घ मुदतीचं म्हणजे लॉंग टर्म लोन घेतो तेव्हा आपण एका ठराविक व्याजदरावर सही केलेली असते. समजा तुम्ही 3 वर्षापूर्वी 10% किंवा 11% व्याजदराने होम लोन घेतलं होतं, पण आज जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलं तर इतर बँका नवीन ग्राहकांना 8.5% किंवा 9% दराने लोन देत आहेत. तरीही तुमची जुनी बँक तुमच्याकडून तोच जुना जास्त व्याजदर वसूल करत असते. यामुळे नकळत तुम्ही बँकेला लाखो रुपये जास्त देता आणि तुमचा हप्ता म्हणजे EMI किंवा लोनचा कालावधी वाढत जातो. अशा वेळी तुम्हाला वाटतं की आपण हे लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर म्हणजे बॅलन्स ट्रान्सफर करावं, पण ट्रान्सफर करण्यापूर्वी एक खूप सोपा आणि कमी खर्चाचा पर्याय आहे ज्याला बँकेच्या भाषेत म्हणजे ज्याला बँकिंगच्या भाषेमध्ये इंटरेस्ट रेट कन्व्हर्जन किंवा इंटरेस्ट स्वॅप असे म्हणतात. तुम्हाला फक्त तुमच्या बँकेच्या शाखेत जायचं आहे आणि मॅनेजरला भेटून व्याजदर कमी करण्यासाठी कन्व्हर्जन ॲप्लिकेशन द्यायचं आहे. म्हणजे बँक यासाठी एक नामपत्र प्रोसेसिंग फी घेते जी साधारणतः 500 ते 5000 या रुपयांच्या मध्ये म्हणजे 500 ते 5000 रुपयांच्या घरामध्ये असते. आणि ही फी भरल्यावर बँक तुमचा जुना आणि जास्त व्याजदर बदलून सध्याच्या मार्केट रेटनुसार नवीन आणि कमी व्याजदर लागू करते. फक्त एका अर्जामुळे तुमच्या EMIची रक्कम हजारो रुपयांनी कमी होऊ शकते किंवा तुमच्या लोनचे वर्ष कमी होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, हा नियम फ्लोटिंग रेटच्या लोनसाठी जास्त फायदेशीर ठरतो. फिक्स रेटसाठी याचे नियम थोडे वेगळे असू शकतात. यामुळे आजच तुमच्या बँकेच्या ॲपमध्ये किंवा शाखेत जाऊन तुमचा सध्याचा चालू व्याजदर तपासा. जर तो मार्केट रेटपेक्षा जास्त असेल तर आजच बँकेत जाऊन कन्व्हर्जनची मागणी करा. तुमचा कष्टाचा पैसा व्याजात वाया घालवू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांचेही पैसे वाचतील. आणि अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आर्थिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.